निलेशराव गवंदे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर, आज 2019 नंतर 2024ला या ठिकाणी आपण सर्वजण या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित आहोत. खऱ्या अर्थाने जर या ठिकाणी आपण उपस्थित आहोत ते फक्त साहेबांवरती प्रेम करणारी माणसं आहेत. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मंडळी ही सर्व पक्षीय मंडळी आहेत. हे फक्त हे कोणत्या पक्षाचे नाहीत, हे कोणत्या चिन्हाचे नाहीत, तर हे फक्त आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचे समर्थक आहेत. कारण माझ्यासारखा माणूस हा पक्ष नाही पाहत तर माणूस पाहतो. माणूस कशासाठी पाहायचा? जर तुम्हाला कामं करायची असतील तर तुमच्याकडे व्हिजन असणारा माणूस असला पाहिजे. 2019 साली जेव्हा साहेब मी भाषण केलं होतं त्यावेळी मी म्हणालो होतो, जेव्हा माझ्या अकोले तालुक्यात जाल त्यावेळी लक्षात येतं की माझा अकोले तालुका लागला, कारण लागाच्या घाटातून वरती चढलं की आमचा खाडखोड रस्ता चालू व्हायचा. परंतु आज मी अभिमानाने सांगतो, तुम्ही त्या लागाच्या घाटात गेल्यानंतर जुन्नर आणि अकोले यातला फरक तुम्हाला दिसेल आणि ती सर्वात मोठी अभिमानाची गोष्ट असेल. त्यानंतर तुम्ही बोट्याकडनं या, नाशिककडनं या, म्हणजे जे सिन्नरकडनं येतो, संगमनेरकडनं या, घोटीकडनं या, तो रस्ता तुम्हाला सांगेल की बाबा हो तुम्ही अकोले तालुक्यात आलात. कशासाठी परिवर्तन होतं? तर ते रस्त्यांच्या कामांसाठी परिवर्तन होतं. कारण रस्ता हा पर्यटनाचा आत्मा आहे. बरेच जण म्हणतात आम्हाला पर्यटन तालुका करायचा. अहो पर्यटन तालुका कशासाठी करायचा आहे? तर पर्यटन तालुका जर झाला तर सर्वात पहिली महत्वाची गोष्ट होईल ते रस्ते. मी अभिमानाने सांगतो, अरे आमचा भंडारदऱ्याचा रिंग रोड हा 5.5 मीटरचा आहे, ज्याचा अर्धा रोड हा कॉन्क्रीटचा आहे आणि अर्धा रोड हा डांबरीचा आहे. जर पर्यटनाला वाव कुणी दिला असेल तर त्या तिथल्यांनी नाही दिला, तर तो फक्त ह्या माझ्या माणसाने वाव दिला. हे मी अभिमानाने या ठिकाणी सांगतो. कारण ते पर्यटन मी माझ्या डोळ्याने पाहिलंय की त्या ठिकाणी असणाऱ्या तरुणांना मिळालेला रोजगार नक्की कसा. तर त्या ठिकाणी असणारे टेंटचे जे व्यावसायिक आहेत तर त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी रोजगार मिळाला. म्हणजे जो पर्यटनाचा उद्देश होता तो त्या ठिकाणी आपला साध्य होतोय. पर्यटनाच्या अगोदर आपल्याला MIDC करणं गरजेचं होतं. जर MIDC असेल तर पर्यटन तालुका तुम्ही करू शकता, पण जर पर्यटन तालुका जर तुम्ही केला तर MIDC करू शकत नाही. वरच्या भागाला तुम्ही पर्यटनाच्या माध्यमातून न्याय देऊ शकता, परंतु आमच्या खालच्या भागाला न्याय द्यायचा असेल, आम्हाला मुंबईला येण्यापासून जर थांबवायचं असेल तर साहेब आम्हाला MIDC ची गरज होती. ती MIDC ची मागणी साहेबांनी पूर्ण केली. बरेच जण म्हणतात 50 एकर मध्ये काही MIDC होते का? तर त्यांना मी सांगू इच्छितो, कधी जमलंच तर आमच्या ब्राह्मणवाड्याला या. त्या आमच्या 3 वडांजवळ एक पुठ्ठ्याचा कारखाना आहे. त्या ठिकाणी बॉक्स बनवले जातात. या पठारावरती सुद्धा नंदनवन फुलू शकतं. मग मला असं वाटतं की ते MIDC मध्ये सुद्धा कारखाने येतील. आणि साहेब नेहमी सांगतात की आम्हाला केमिकलचे कारखाने नकोत, आम्हाला कारखाने जे असावेत ते प्रदूषण करणारे नसावेत, अशा पद्धतीचे कारखाने असावेत, अन्न प्रक्रियेवरती असावे, आमच्या शेतमालावरती प्रक्रिया होणारे असावेत, अशा पद्धतीचे कारखाने त्या ठिकाणी येतील. आणि 50 एकर डेव्हलप झाल्याच्या नंतर पुढे पुन्हा 50 एकर अशी 200 एकरची जागा त्या ठिकाणी आहे. हे आपल्याला माहीत असावं. कुणीही येईल काही सांगेल, कागदावरती MIDC नाही, त्याबाबतचं राजपत्र निघालेलं आहे. हे आपण या ठिकाणी आवर्जून लक्षात ठेवावं. त्यानंतर सर्वात महत्वाचं, आमदार झाल्यानंतर जो माणूस जिल्हा परिषद सदस्य असताना जनतेत राहिला आजही तसाच आहे. सर्वात महत्वाची गोष्ट की आमदार झाल्याच्या नंतर हवेत जाणारे फार आहेत, आमदार होण्याच्या अगोदर हवेत जाणारे सुद्धा आपण तालुक्यात बघतोय. काहींना आत्ताच स्वप्न पडतायत की आम्ही आमदार झालोय, परंतु त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आमदार होण्यासाठी तुम्ही अजून अपरिपक्व आहात. त्याचं कारण असं की तुम्ही जेव्हा भाषण करता त्यावेळी आम्हाला व्हिजन देत नाहीत. तुम्ही आम्हाला पर्यटन तालुका करायचा, पर्यटन तालुका. अरे पर्यटन तालुका म्हणजे नक्की काय? एकदा लोकांना सांगा, त्या गोष्टी तुम्ही सांगाव्यात. त्यानंतर ज्यावेळी उमेदवार आपण निवडून दिला त्यानंतर 100% उपस्थिती ही विधान भवनामध्ये लावणारा एकमेव आमदार हा फक्त आमदार डॉक्टर किरण लहामटे आहेत. हे आपल्याला अभिमानाने सांगायला पाहिजे. कारण जेव्हा ते अधिवेशनामध्ये उपस्थित राहिले त्यानंतर आदरणीय अजितदादांनी ओळखलं की नाही हा माणूस 100% उपस्थिती लावणारा माणूस आहे.
खऱ्या अर्थाने समाजाचे प्रश्न मांडणारा माणूस आहे. 5 वर्षातील अनुभव पाहिल्यानंतर माझ्या अकोले तालुक्याला अभिमान वाटावा असा तालिका अध्यक्षपद हे माझ्या अकोले तालुक्याला मिळालं, ही सर्वात गौरवाची गोष्ट आहे. त्यानंतर साहेब तुम्ही जेव्हा आमदार झालात त्यावेळी कोरोनाचा काळ होता. मला आठवतंय एक दिवस मी तुम्हाला म्हणालो, साहेब मला एक पत्र पाहिजे. कुणालाही कुठे जाता येत नव्हतं. आमदार घरी पत्र घेऊन येतो, तुमच्यासाठी शिफारसीचं पत्र घेऊन येतो. हे फक्त आमदार डॉक्टर किरण लहामटेच करू शकतात, दुसऱ्याचं काम नाही. हे काय म्हणतात तुम्हाला माहितीये का? लग्नाचं जर तुम्हाला कोणाचं तुमचं घरचं कार्यक्रम असेल आणि पत्रिका द्यायला जर गेलात तर हे म्हणतात व्हॉट्सअपवरती पत्रिका चालत नाही, तुम्ही ती घरी आणून दिली पाहिजे. अरे मग आमचा हा माणूस साधा बरं की नुसतं फोन करून सांगितलं साहेब कार्यक्रमाला यावं लागतंय तरी आमचा माणूस या ठिकाणी कार्यक्रमाला येतो. हे आमच्यासाठी महत्वाचं. माझ्यासारख्याला वाटतं अकोले बस स्थानक बदललं पाहिजे. साहेबांना म्हटलं साहेब बस स्टँड चांगलं झालं पाहिजे. साहेबांनी त्यावेळी सांगितलं निलेश बस स्टँड झालं पाहिजे, त्यांना महाराजांचं नाव दिलं पाहिजे. महाराजांचं नाव कधी द्यावं तर ते महाराजांच्या नावाला अभिप्रेत असणारं झाल्यानंतर दिलं पाहिजे. म्हणजे व्हिजन कशाला म्हणतात? उगाच उठायचं राजकारणासाठी नामांतर करायचं हा फंडा इथं नाही. इथं विकासाचं राजकारण चालतं म्हणून आपण साहेबांच्या सोबत आहोत. इथे पक्ष पार्ट्या बिरट्या काही चालत नाही. इथे फक्त काम बोलतंय. आपला पट्टा किल्ला आहे. तुम्हाला सांगतो त्या पट्टा किल्ल्यावरती महाराजांनी 20-22 दिवस त्या ठिकाणी विश्रांती केलेली आहे. त्या पर्यटनाच्या किल्ल्यावरती जाण्यासाठी रस्ते नव्हते. ते रस्ते जर कोणी बनवले असतील, सुसज्ज असे रस्ते जर कोणी बनवले असतील तर ते फक्त माझ्या आमदाराने बनवले. हे या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतं. त्यानंतर मी एवढंच सांगेल की आपण सर्वांनी जेव्हा आपली 20 तारखेची मतदानाची वेळ आहे त्यावेळी आपण सर्वांनी यावं. आपण 2019ला ही घड्याळावर शिक्का मारला, तो विकासासाठी मारला. आता आपल्याला डबल गतीनं काम करायचंय आणि त्या डबल गतीच्या कामासाठी आपल्याला पुन्हा एकदा घड्याळ या चिन्हावरती शिक्का मारून आमदार डॉक्टर किरण लहामटे साहेबांना नामदार करायचंय. या ठिकाणी मी शेवटला एवढंच सांगतो, जेथे कर्तव्य आहे तेथेच किरण लहामटे आहेत, जेथे जनतेचा विश्वास आहे तेथेच किरण लहामटे आहेत. आणि या ठिकाणी माझ्या वाणीला मी पूर्ण विराम देतो. आयोजकांनी मला बोलण्याबद्दल जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. धन्यवाद.